महाराज आपलं शास्त्र आहे ना, आपलं पुराण आहे ना, आपला वेद आहे, आपले वेद आहेत आणि आपला संप्रदाय हे पुराव्याशिवाय मान्य करीत नाही. आपल्या संप्रदायाला आधार लागतो. आधारा वाचोनी काय सांगशी कहाणी. आपल्या संप्रदायात आधाराशिवाय नाही बोललं पाहिजे. आधाराच्या व्यतिरिक्त बोलणं म्हणजे चव्हाट्यावर केलेल्या गप्पा होत्या त्या. मग यशोदेकडं का? मग यशोदा माहेरात असताना तिच्याकडे का नाही गेले? गोकुळातच का? काय पावित्र्य असेल त्या गोकुळात? काय पावित्र्य? आपल्याकडे गायीवर बोलल्या जातं, माईवर बोलल्या जातं आणि मातीवर बोलल्या जातं. खरं तर 3 जाण ठेवल्या पाहिजे. गायीची जाण ठेवावा, माईची जाण ठेवावा आणि मातीची मान ठेवावा, जाण ठेवावा. आपल्या मातीची बी जाण असली पाहिजे. एक जण म्हणला महाराजायला मातीला काय संबंध आहे? मी म्हणलं सुंबळ्या आहेस का काय रे तू? तुला अकलीचा कांदा आहे का? महाराज जर असेल तर त्यानं देवापेक्षाही मातीवर जास्त प्रेम करायचं. मातीवर जास्त प्रेम. सांगू तुम्हाला, भारत देशातले सगळे पुढारी एका जागेवर आणले. सगळे पुढारी हे मोठमोठाले गाड्या फिरतात ना, हे सगळे पुढारी. अमेरिकेतले सगळे पुढारी आणि जपान देशातले सगळे पुढारी. ते जरा महासत्ता देश आहेत ना, बाकीचं जाऊ दे, आपल्याला काय घेणं. या तिन्ही देशातले राजूबा सगळे पुढारी जर संस्कृती संपन्न भारत देश आपला सर्व देशात उच्चांक, हे सगळ्या तिन्ही देशातले पुढारी एकत्रित आले आणि त्याला एकच म्हणलं 5 किलो गहू तयार करा. करता येतात का यावर? नाही. ज्वारी, मका, तांदूळ नाही. मग कोण तयार करते? माती. मग महाराजाला संबंध का विक्रमबुवा? त्याचं कारण आहे, सनातन जिवंत ठेवायची ताकद फक्त मातीत आहे. ची ताकद कोणात आहे? मातीत आहे. मातीत. माती जर संपली ना राजूबुवा तर आपल्या माळी राहणार नाहीत. माती दूषित झाली ना मग ती गहू ज्वारी देणार नाही. आणि माळ जिवंत ठेवण्यासाठी कोणता आहार असतो? शाकाहार. आणि शाकाहार कुठून उत्पन्न होत असतो? मातीतून. म्हणून मातीवर प्रेम करा. एक लक्षात ठेवा, नौकऱ्या देणं कोणाच्या बापाची जहागिरी नाही. नौकऱ्या देणं कोणाच्या बापाची जहागिरी नाही. जगात असा कोणी माईचा लाल नाही की त्यानं छाती ठोकून सांगावा की भारतातल्या सगळ्या पोराला नौकऱ्या देईल. डोकं खराब झालं का त्याचं? जर एका तालुक्यामध्ये 300 कलेक्टर झाले तर जिल्ह्याला किती असते रे? ॲडिशनल एक नुसता कलेक्टर, विभाग, प्रांत वगैरे 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 सगळे असते ना, अपर वगैरे काय अधिकारी. शिक्षण कमी असल्यामुळे तितकं मला ज्ञान नाही, तेवढा काय अभ्यास नाही आपला, शिक्षणच कमी आहे ना. चला, एका तालुक्यानं जर 1000 शिक्षक दिले तर कुठं लागायचे? कुठे ते काळे गुरुजी? कुठं लागायचे? म्हणून तुम्हाला 2 टायमाची भाकरी द्यायची ताकद फक्त तुमच्या काळ्या माईत आहे. फक्त तुमच्या काळ्या माईत आहे. एक सांगेल ये नटराज तरुण मंडळ, तुम्हाला विनंती करतो, तुम्ही शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, सुट्टीच्या दिवशी बापाचा आणि माईचा घाम पाहायला रानात जात जा रे. तुमची माय आणि तुमचा बाप जर काळ्या मातीत घाम टाकीत असेल तर ते घाम पाहायला कधी कधी शेतात जात जा. जात जा. रक्ताचा घाम तयार होतो. तो घाम ज्या वेळेला मातीत पडतो का त्यावेळेला त्या मातीतून मोती तयार होत असतात. सनातन जिवंत ठेवायची ताकद मातीत आहे. म्हणून मातीवर प्रेम करा. एक जण म्हणला गाईचा काय संबंध आहे? आता बैलाची गरज नाही, ट्रॅक्टर आहेत आमच्याकडं. पेरायला ट्रॅक्टर, नांगरायला ट्रॅक्टर, वखरायला ट्रॅक्टर, माल घरी आणायला ट्रॅक्टर. मग गाईवर प्रेम कशाला करायचं? त्याला म्हणलं सोमळ्या, माणसं बिमार पडल्यावर डॉक्टर कडे जाते. वैद्यो नारायणो बाबा. मी आजारी पडलो की जालना हॉस्पिटलला जात असतो उशे साहेबाकडे. वैद्यो नारायणो नमो नमः. माणूस आजारी पडला की कोणाकडे जायचं? डॉक्टर कडं. राजूबुवा, काळी माय आजारी पडल्यावर तिला एकच डॉक्टर आहे, गाईचं शेण आणि गोमूत्र. गाईचा मातीचा आजार दुरुस्त करायची ताकद गाईच्या, बैलाच्या, म्हशीच्या शेणात आहे.
म्हशीला पण वाईट नाही म्हणलं, बैलाला सुद्धा वाईट नाही. हा, मला शेळीच्या बाबतीत पुरावा सापडला नाही, तरी मी मेंढ्या शेतात बसीत असतो. हो, शेतात मला नाद आहे शेतीचा. मला देवापेक्षा जास्त शेती आवडती. एकजण म्हणला, काय गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात, देवापेक्षा शेती मोठी असती का? त्याला म्हणलं, सुंबळ्या येड्यावानी करू नकोस तू, जरा ऐकून घेत जाय ना. तू काल परवा माळकरी झाला चावणं गेल्यावर. हो, तुला आता फुकून दिलं तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास येईन तू. आणि तू आमच्या नाकातून पहिल्यासारखे महाराज राहिलेत नाही काय? आम्हाला शेपटी आल्यात का आता? तुला चाकलीचा कांदा नाही का? देवापेक्षा शेती आवडावी, कारण शेतीतला सात्विक आहार खाल्ल्याच्या नंतर आचार गोड होत असतो. आचार गोड झाला की विचार गोड होत असतो. आणि ज्याचे विचार गोड आहेत महाराज, त्याला देव कळत असतो, त्याला संत कळत असतात. म्हणून देवापेक्षा शेती आवडत जावं माणसाने. महाराज का गायीवर प्रेम करायचं? तर शेतीचा आजार दूर करण्याची ताकद गायीत आहे. आता माईवर प्रेम का? कशामुळे माईवर प्रेम करायचं? महाराज रक्ताचा घाम करून मातीत टाकतात तेव्हा शेती पिकते, आणि रक्ताचं दूध करून जेव्हा आई आपल्याला पाजते त्यावेळेला गिरगावकर इथं कीर्तन करण्याच्या लायकीचा झालाय. हो, तिच्या रक्ताचं दूध पेलंय म्हणून तुमच्या पुढे कीर्तन करण्याची योग्यता प्राप्त झाली. कितीतरी उदाहरणं सांगता येतील तुम्हाला. नाईवर प्रेम करा, गाईवर प्रेम करा, मातीवर प्रेम करा. एक जण म्हणला, महाराज शेती शेती सांगायले, शेती कुठं परवडायली का? मी म्हणलं, सांग ना, इकरी आहे का? तर शेती जर परवडत नसेल तर इकरी आहे का शेती? आणि इकरी निघल्यावर चर्चा व्हायच्या आधीची इकती का नाही? चर्चा व्हायच्या आधी उजडायला सौदा झाला, मला घ्यायची होती, माझ्या शेजारीच होती, मला कळीलच नाही. तुला कसं कळवायचं? तू आत मागत होता ना. हा, तुया पुढे गेले ते पुढे गेले. नुसत्या बाभळा जरी वाहड्या तरी शेती परवडते. शेती इकू नका रे. ए नटराज मंडळ, बायका जरी फटाकड्या भेटल्या तर त्या शेंदाड्या यायचं ना काय ऐकू. त्याला गदळ असतात काही काही, नालायक काही कायला बायका भेटल्या, फॅरन लवलीसाठीच जमीन इकायला लावली. हो, तशी भेटली असेल तर देवानं तिला पिराला कापाव. हरामखोर कुठली, जमीन इकायला लावली. कोणाकोणाच्या पोरीचे लग्न राहिले असतील तर तुमच्या पाहुण्या रावण्याकडे 10-5 एकर जमीन एखाद्या पोराला असेल त्याला पोरगी द्या, लिहून घ्या. 10 वर्षाचा काळ काय येणार आहे तर. मी अगोदर सांगितलं, नोकऱ्या कोणाच्या बापाची जहागिरी नाही. 10-5 एकर जमीन असेल तर देत जा. हल्ली असं ऐकायला भेटलं, मी तर बायोडाटाच पाहिला, मुलाला आई वडील नसावे, माई देशाला वाचवायची ताकद फक्त शेतकऱ्याची. या देशात ढवळे कपडे घालून संध्याकाळी रंगारंगाची पिणारे या देशाला वाचित, या देशाला वाचवायची ताकद फक्त माझ्या शेतकरी राजाचे. त्याचा असा सूड घेऊ नका. पित्र घालाय पुरती संपत्ती राहणार नाही. हराम खोराकडचे शेतकऱ्याचा पंगा घेते. विठाला विठाला
एवढा पुरावा? वेळ संपल्यावर सांगा बरं मला. हो सांगा, वेळेत सांगा. जरा ज्ञान नाही, अशिक्षण कमी असल्यामुळे घडी कळत नाही. नाही आहे का असं? आपण आपलं स्पष्टोक्ती दिली पाहिजे माणसाला. आपण काय फारसा असं शिकलेला माणूस नाही. शिकलो असतो तर एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आणि आता कोणतं कमी मला? हो ना. चला, आमच्या जिल्ह्याच्या कलेक्टरची तुमच्या जिल्ह्यात सही चलती का? नाही. तिथून तुमच्या जिल्ह्यात नाही बसला का तुमच्या पुढे, मग अजून कोणता कलेक्टर हो? काय येडवणी आहे का नाही? माणसं शिकले नाही म्हणजे पागल असतात का? हे जे शिकले नाही त्यांनी सगळ्या भावाच्या लेकरायची लग्न होस तरी राहिले. हे लय शिकलेले हळद फेटायच्या आधी व्हायला निघले. दोनच तोंडन खेचडीन बोंड गेले बोंबलत शहराला. तिथं उडाल्यावर पुन्हा इकडे बोंबलत आले. येठण घालता येणं, पास वावता येणं, काहीच रूम न धरता येणं. मग खाल्ली नदीकडची इकून निघला मग तिकडे वाचमनकी करायला आणि इटा उचलायला. विठाला विठाला हे नटराज मंडळ ज्याच्या नावानं 7/12 असेल तो भारतातला राजा असेल. लिहून घ्या गिरगावकर. अज्ञानी असेल, शिक्षण जरी कमी असेल तरी प्रचंड शास्त्राची पुस्तकं वाचली. त्याच्या आधारावर सांगतो, ज्याच्या नावानं विधभर जमीन असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. विठाला विठाला. चला, देवाला आई वडील सोडावं लागलं वैकुंठीचा आणि यशोदेच्या घरी. पण यशोदेकडे का? पुरावा आहे का? आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये वास्तुपूजा करण्याचं ठरलंय. घर बांधलं की वास्तुपूजा. लालाजी, वास्तुपूजा ठरली. वास्तुपूजेसाठी गाय लागते. शक्य असल्यास घोडं लागतंय. घोडं पुरीत नसते, फक्त 24 तास बांधायचं आणि गाय 24 तास तिथे ठेवायची. आणि कायमस्वरूपी ठेवली, कायमस्वरूपी जर वास्तूत गाय दारात ठेवली तर जगातला कुठलाही मंत्र म्हणायची गरज नाही, कुठलाही मंत्र करायची गरज नाही. आणि गाय जर रात्रभर नाही ठेवली तर माझ्यासारखे 100-200 महाराज बी जरी तुम्ही बंगल्यात पुरले आणि त्याच्यावर फरची घातली तरी तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. जाग्यातला दोष काढायची ताकद गायीत. किती? एका. किती गायीत? एका गायीत. एका. मग यशोदेकडे गायी किती होत्या? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख. गाई राखून झिजली नख, मला जेव घाल यशोदे घराकडे चाल, मला जेव घाल. 9 लाख गाई होत्या. याच्यात आपलं वर्णन केलं बरं का. आपलं खाद्य वांगे भाजून भरीत करी. हो द्या माग पुढं. आई ग खडी साखरेचे खडे, मला लवकर करून दे वडे. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा. काय आपलं वर्णन. आपलं खाचं शिका. कोरोनानं थुतरी थांबली आपल्या. आपलं खाचं शिका. आपलं. तिथं जुन्या माणसांना, म्हाताऱ्या माणसांना विचारतोय, तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्याला लोक भिकारचोट म्हणत होते. गुळाचा चहा पिणाऱ्याला लोक, हे त्याला काय ताकद आहे, आणि ते साखरेचा पिऊ शकतो का, त्याच्या इथं पैसे आहेत का, आणि असले तर खर्चायची दम आहे का त्याच्यात. साखरेचा चहा पठ्ठ्यान प्यावा असे फुगराट बोंबलत होते. आणि आता ज्याचे इथं जास्त पैसे ते गुळाच्या टपरी पैसे, इथे सेंद्रिय गुळाचा चहा मिळेल. सेंद्रिय गुळाचा. आणि मी काय चहा प्यायला गेलो नाही, मला लोक पाचतेत ना, मी कशाला जाऊ टापऱ्या टुपऱ्या. आकड्याचं कणीस खाणार बुरखुंड खात असतं वय. मी त्याला विचारलं, का रे दादा सेंद्रिय गुळाचा चहा? हो महाराज, तुम्हाला कशाला खोटं बोलू, सेंद्रिय गुळाचा चहा आहे. तुझ्याकडे शेती आहे का? म्हणला नाही. मग बायकोच्या टाळूवर ऊस लावला होता का? तू इथं गुंठाभर शेती नाही सुंबळ्या, आणि तू सेंद्रिय खताचा आम्हाला सांगतो. अरे यम तुला इतका हानीन म्हणलं, इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. विठाला सगळी जुन्यावर आली. चला याच्यात वर्णन आहे जुन्याचं. 9 लाख गायी होत्या. एक गाय एक घर शुद्ध करते का नाही, एक वाडा शुद्ध करते. मग इथं किती गायी होत्या? 9 लाख. चला त्या कुठं होत्या? गोकुळात. कोणाकडे होत्या? नंदाकडे. नंद किती होते? 9. महानंद कोण? नंदराज. बाकीचे 8 घरी गेल्यावर पहा. घरी गेल्यावर पहा 8 नंद कोणते कोणते आहेत. चांगल्याच ऐक जा. अभ्यास करणाऱ्या लोकांचं भागवत ऐक जा. हा वह्या घेऊन नाही. इथे श्रीमन महाभागवते पुराण.
आजामेळ चरित्रायाम कथा प्रसंगो अध्याय हरे नमा. काय सुख सांगतात राजा परीक्षिती. काय आजामेळ नावाचा ब्राह्मण होता बरं का. लागली लाईट आली, कूलर चालू झालं. हा सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते बरं का. नांदेड सोडून दिलं, गाडी परभणीत थांबली. मरतेन सुमळ्या माणसं पुढते मरतेन. तुला आज मजा वाटायली पाकिट घ्यायची, पण यम इतका रस वतीन एक सिगरेट होणार नाही त्याच्यात लोखंडाचा रस टाकायला. विठाला चला. एक गाय एक शुद्ध करते, एक घर. गाई 9 लाख आहेत म्हणून ती जागा पवित्र. देव कोण्या जागेवर जात असतो? पवित्र जागेवर. जिथे हरीचे दास आहेत तिथं देव जन्म घेतो. जिथं भजन आहे माझे भक्त गाती तेथे नारदावी उभाते. माझे भक्त गाती जेथे नारदावी उभाते. भक्त गाती जेथे नारदावी उभाते. नारदावी उभाते. नारदावी उभाते. एका गायीवर कोट्यावधी देवता येतात. जिथं 9 लाख गायी आहेत तिथं सर्व देवता आहेत. ऐका पुढचा मुद्दा. भजन करतो तिथं देव आहे. करती कथा गाती गाणे, तिथं कथा चालू होत्या. वेदाम शास्त्र पुराणो यो मतितार्थयम भषिताति सर्व शास्त्रोन्मनी निर्माणाम धेनुयाम वत्सायाम वृषभारक्षन्ति स्थितकले वेदान परिपाजयो. गाई वासर वळणाऱ्याला आपल्याकडे गुराखी म्हणते. गोकुळामधला गुराखी वेदाचे श्लोक सांगत होता. बधितो भययनि सकल सुधा भय छंद कलायनि जायन्ते कृष्णिर्भय तति मिद्य कलो पारनिर्भययनि जायन्ते. श्रुतिशास्त्राणां मिद्य कलो श्रुतिशास्त्राणां मिद्य कलो व्यालाक्षं भय छंद पुरे कृष्णिर्भय तति छंद कलाना कृष्णिर्भययति छंद कलाना कृष्णिर्भययति छंद कलाना. हे कोण म्हणत होतं माहितीये का? गुरखी गुरखी करती कथा नारदामी उभा. मग इतकी भजनानंदी माती गोकुळात आहे, इतकी पवित्र माती गोकुळात आहे. एक गाई एक वाडा शुद्ध करते तर एका वाड्यात 9 लाख गाई येतात. गोकुळ किती शुद्ध असेल महाराज. आणि पवित्र जागा संकट संपित असते, अरिष्ट संपित असते. अरिष्ट 7व्या अवतारात केलेल्या काही मुख्य चुका आणि 22 उपचुका. या चुकीमुळं संकटाची गठुड, संकटाचं गाठोड मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या डोक्यावर होतं. आणि हेच रामचंद्र पुढे भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा होते. या संकटाच्या गाठोड्यावर मात जर करायची असेल तर आपल्याला स्थान पवित्र पाहिजे, आपल्याला स्थळ पवित्र पाहिजे, ठिकाण पवित्र पाहिजे. आणि ते गायीच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं गोकुळ होतं. आणि त्या गोकुळात यशोदा राहत होते. म्हणून जनाबाई श्रुतीला सांगतात पहिल्या कडव्यात देव कुठं. वैकुंठीचा हारी 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 वैकुंठीचा हारी
नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.